नमस्कार. प्रश्नोत्तरांच्या पुढच्या व्हिडिओत आपलं स्वागत आहे. पहिला प्रश्न आहे, हक्कसोड पत्र करण्याकरता मुद्रांक शुल्क लागतं का आणि ते किती लागतं? आता हक्कसोड पत्र जर करायचं असेल, ज्यायोगे एखादा सहहिस्सेदार त्या मालमत्तेतला आपला हक्क इतर सहहिस्सेदारांच्या लाभात सोडून टाकत असेल तर त्याची नोंदणी आवश्यकच आहे. आणि एकदा नोंदणी करायची म्हटलं की त्याच्यावर नियमानुसार मुद्रांक शुल्क भरणं हे क्रमप्राप्त आपोआपच होतं. मग आता हक्कसोड पत्रावर मुद्रांक शुल्काची आकारणी कशा प्रकारे होते? तर याच्या दोन शक्यता आहेत. एक, जर हक्कसोड पत्र विना मोबदला असेल, म्हणजे हक्कसोड पत्र करणाऱ्याला त्या हक्क सोडण्याच्या संदर्भात कोणतेही पैसे किंवा मोबदला मिळालेला नसेल, तर ज्या मालमत्तेतले हक्क सोडत आहे त्या मालमत्तेचं रेकनर व्हॅल्यू अर्थात शासकीय मूल्य याच्यावर त्या मुद्रांक शुल्काची आकारणी होते. दुसरी शक्यता आहे, समजा एखादं हक्कसोड पत्र मोबदला घेऊन करण्यात येत असेल तर मग इथे परत आपल्याला दोन गोष्टींचा विचार करायला लागतो. उदाहरणाकरता समजा एखाद्या मालमत्तेतल्या हक्काचं रेकनर व्हॅल्यू म्हणजे शासकीय मूल्य 100 रुपये आहे आणि त्याचं हक्कसोड पत्र करण्याकरता मिळणारा मोबदला हा 200 रुपये दाखवण्यात आला आहे. तर याच्यामध्ये 200 रुपयावर मुद्रांक शुल्काची आकारणी होते. कारण नियमानुसार गव्हर्नमेंट व्हॅल्यू, रेकनर व्हॅल्यू किंवा शासकीय मूल्य आणि मोबदला याच्यापैकी जे जास्त असेल त्याच्यावर मुद्रांक शुल्काची आकारणी केली जाते. याच उदाहरणामध्ये समजा शासकीय मूल्य 100 रुपये आणि मोबदला 50 रुपये असता तर आकारणी 100 रुपयावर झालेली असते. म्हणजे हक्कसोड पत्र कसं करताय, तिथे शासकीय मूल्य काय, मोबदला आहे का, शासकीय मूल्य आणि मोबदला ह्याच्यापैकी काय कमी काय जास्त आहे, या सगळ्या घटकांवर मुद्रांक शुल्काची आकारणी कशावर होणार आणि किती होणार हे ठरत असतं. पुढचा प्रश्न आहे, लिव्ह अँड लायसन्स करार केलेला आहे आणि त्याच्यात काही छोट्या मोठ्या चुका राहिलेल्या आहेत, तर काय करायचं? आता लिव्ह अँड लायसन्स हा साधारणतः फार कमी कालावधी करता करतात. 11 महिने, 33 महिने, 1 वर्ष, 2 वर्ष अशा कालावधी करता तो लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट करण्यात येतो. आता ज्या करारामध्ये चूक झालेली आहे त्याची मुदत किती शिल्लक आहे हा मुद्दा पहिले लक्षात घेतला पाहिजे. कारण समजा 2-3 महिन्यामध्ये त्याची मुदतच संपणार असेल आणि नवीनच करार करावा लागणार असेल तर या करारामध्ये दुरुस्ती करत बसण्याची मेहनत करण्यात तसा काही अर्थ नाही. कारण ज्या करारामध्ये तुम्ही दुरुस्ती करणार त्याचं आयुष्यच मुळात संपत आलेलं आहे. त्यामुळे दोनदा मेहनत अजिबात करू नका. पण तुमचा लिव्ह अँड लायसन्स ॲग्रीमेंट समजा नुकतंच झालेला आहे, त्याची मुदत अजून बरीच शिल्लक आहे आणि त्याच्यात चुका झाल्याचं तुमच्या निदर्शनास आलं असेल तर मात्र त्यातल्या चुका तुम्ही दुरुस्त करून घ्या. त्याच्याकरता रितसर डीड ऑफ करेक्शन अर्थात चूक दुरुस्ती पत्र याची आपण त्या नोंदणी कार्यालयात नोंदणी करू शकतो. आणि डीड ऑफ करेक्शन किंवा चूक दुरुस्त पत्र एकदा केलं की मूळ दस्तामध्ये ज्या चुका झालेल्या आहेत त्या आपल्याला दुरुस्त करून घेता येतात. पण एक लक्षात ठेवा की या दोन्ही दस्तांचं जेव्हा एकत्रपणे अवलोकन केलं जाईल तेव्हाच काय चुकलं होतं आणि काय दुरुस्त केलं हे आपल्याला कळेल. जुना करार जो एकदा नोंदणी झालेला आहे त्याच्यामध्ये आता बदल होत नाहीत. म्हणजे एखाद्याने फक्त जुना करार बघितला तर ह्याच्यात काही चूक आहे का, चूक दुरुस्ती झाली आहे का, काय चूक होती, काय दुरुस्त झाले हे अजिबात कळून येणार नाही. जेव्हा चूक दुरुस्ती केली जाते तेव्हा मूळ करार आणि त्याच्यात चूक दुरुस्ती करणारा चूक दुरुस्ती करार किंवा चूक दुरुस्ती पत्र हे दोन्ही तुमच्या समोर असेल तरच चूक झाली होती, ती दुरुस्त करण्यात आली हे तुम्हाला कळू शकतं. अन्यथा हे कळण्याचा दुसरा कोणताही मार्ग नाही. पुढचा प्रश्न आहे, एखाद्या करारावर नोंदणी करताना आपण मुद्रांक शुल्क कमी भरलं गेलं तर काय करायचं? आता बरेचदा काय होतं, मुद्रांक शुल्क काही लोक जाणून बुजून कमी भरतात आणि काही लोकांचं अनावधानाने राहून जातं. आता या दोन्हीचा परिणाम हा एकच असतो. कारण नियमानुसार जर तुम्ही मुद्रांक शुल्क गरजेपेक्षा कमी भरलं असेल, नियमानुसार जेवढं भरायला पाहिजे तेवढं भरलं नसेल आणि तुमची नोंदणी झाली असेल तर बरेचदा असे कमी मुद्रांक शुल्क भरलेले करार आणि प्रकरणं त्यांची वार्षिक तपासणी होते त्याच्यामध्ये हे निदर्शनास येतं. कारण जेव्हा नोंदणीकृत करारांची वार्षिक तपासणी केली जाते तेव्हा कोणत्या करारांवर नियमापेक्षा कमी मुद्रांक शुल्क भरलंय
हे शोधण्यात येतं. आणि अशा शोधादरम्यान जर तुमचं करार आणि त्याच्यावर कमी भरलेलं मुद्रांक शुल्क उघड झालं तर शासनाकडनं तुम्हाला एक नोटीस पाठवण्यात येते आणि त्या नोटिसीनुसार तुमच्याकडनं कमी भरलेलं मुद्रांक शुल्क, त्याच्यावर नियमानुसार होणारा दंड आणि व्याज हे सगळं वसूल करून घेण्यात येतं. अर्थात काही वेळेला माझा असाही अनुभव आहे की काही वेळेला हे सगळे जे कागदपत्र असतात ते उघड होतही नाही, कारण तपासणी करताना ते एक एक कागद बघत नाहीत. रॅन्डम सॅम्पलिंग करून काही ते तपासणी करतात आणि त्याच्यात जर तुम्हाला तुमचा करार आढळला तर मात्र तुम्हाला हा दंड आणि व्याज भरायला लागू शकतं. म्हणून शक्यतोवर नोंदणी करताना नियमानुसार पूर्ण मुद्रांक शुल्क भरावं, जेणेकरून कमी मुद्रांक शुल्क भरलं जाणं, ते उघडकीला येणं, मग त्याच्याकडनं आपल्याला कमी असलेलं मुद्रांक शुल्क, दंड, व्याज या सगळ्याचं भरणा करणं ही या सगळ्यातनं आपली सुटका होते. म्हणून शक्यतोवर जेव्हा तुम्हाला कराराची नोंदणी करायची असेल तेव्हा स्थानिक नोंदणी कार्यालयात एकदा जावं, तुमचा करार दाखवावा, त्याचं योग्य मूल्यांकन करून त्याच्यावर मुद्रांक किती भरायला लागेल हे त्यांच्याकडूनच तुम्ही काढून घ्यावं, जेणेकरून त्याच्यात चूक होण्याची शक्यता जवळपास 0 असते. धन्यवाद.